स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट आणि चविष्ट अशी लसूण चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। लसणाची चविष्ट चटणी बनवण्यासाठी इथे मी लसूण घेतलेला आहे। तो आता आपण एका खलबत्त्यामध्ये छोट्या घालून घेऊया। तुमच्याकडे जर मोठा खलबत्ता असेल तर तुम्ही त्यामध्ये देखील हा लसूण ठेचून घेऊ शकता। आता आपण हा लसूण छान असा ह्या छोट्या खलबत्त्यामध्ये आपण ठेचून घ्यायचा आहे। आपला छान असा ठेचून झालेला आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता त्यामध्ये आवश्यकतेनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तुम्हाला चटणी कितपत तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही लाल तिखट घालून घ्या। इथे मी छोटे 2 चमचे घेतलेले आहेत, कारण लसूण पण तिखटच असतो त्यामुळे जास्त तिखट करणार नाही। चवीपुरतं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा एकदा आपल्याला त्याला वाटून घ्यायचं आहे, मिक्स करून छान असं। हे वाटून एका वाटीमध्ये आपण हे काढून घेऊयात। हे आपली चटणी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे। आता त्यासोबतच इकडे मी एक छोटी पळी तेल घेतलेलं आहे, गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये अगदी थोडेसे आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत। गॅस बंद करायचा आहे। यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे आणि ही फोडणी आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायची आहे। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे, कारण लहान मुलं पण खाणार आहेत त्यामुळे जास्त तिखट लागायला नको म्हणून मी तर अगदी 2 ते 3-4 थेंब लिंबू घातलेला आहे। आणि इथे बारीक चिरून घेतलेली स्वच्छ धुवून अशी कोथिंबीर आहे, ती देखील आपण घालून घेऊयात आणि आता ही व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। झटपट होणारी आहे, खूप चविष्ट लागते ही वेगळ्या प्रकारची जरा चटणी। तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा। हे पहा, इथे आपली लसूण चटणी बनून तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, पराठ्यासोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता। भात वरणासोबत तोंडी लावायला देखील वापर करू शकता तुम्ही। तोंडाला चव नसेल तर अशा वेळेस देखील तुम्ही या चटणीचा वापर करू शकता। खूप साधी, सोपी आणि अतिशय चविष्ट, अप्रतिम चविष्ट अशी ही चटणी बनून तयार होते। आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।